जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नवीन प्रसिद्धीपत्रक बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये कोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया ते बुलेटिन। बघा, आजच्या तारखेला म्हणजे या ठिकाणी 14 मार्च 2024ला एक शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितला आहे की पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीच्या संदर्भामध्ये ही याचिका होती माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचं जे खंडपीठ आहे औरंगाबाद येथे दाखल करण्यात आलेले आहेत। आता या संदर्भामध्ये उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाच्या अंती माननीय उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहे आणि ते निर्देश या ठिकाणी 12 तारखेला प्राप्त देखील झालेले आहे। त्यामुळे आता न्यायालयीन निर्देश व शासनाचे निर्देश यानुसार पुढील कारवाई होणार आहे। म्हणजे जे काही याद्यांच्या संदर्भामध्ये काम आहे ते आम्ही न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून करणार आहोत आणि त्यातल्या त्यात शासनाच्या वतीने जे काही निर्देश दिले जातील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत, असं यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। पुढची जी भूमिका आहे त्यांची की तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येणार आहे। म्हणजे ज्या उमेदवारांनी ईमेलच्या माध्यमातून तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारींची छाननी करून त्यांना रिप्लाय देणं या ठिकाणी सुरू आहे। त्यातल्या त्यात शेवटचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे की तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यांसंदर्भामध्ये नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करायचा आहे, इतर माध्यमाचा वापर करायचा नाही। आता या बुलेटिनवरून आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणी लक्षात येत आहेत। मागच्या 2 दिवसापूर्वी अशी माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे की आपले काही अयोग्यताधारक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देखील भेटलेले आहे। त्यांना देखील विनंती केलेली आहे की आपण आपल्या परीनं या ठिकाणी प्रशासनाला आदेश द्यावे की लवकरात लवकर जे पुढचा जो कन्व्हर्टेडचा राऊंड आहे किंवा जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तो लागायला पाहिजे। त्यामुळे हा जो मुद्दा त्याने या ठिकाणी दिलेला आहे की न्यायालयीन निर्देश आणि शासनाचे निर्देश तर ते दोन्ही महत्त्वाचे आहे। आता या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोणते आदेश दिलेले आहे, त्यांचा आदेश आणि कोर्टाचा आदेश या दोघांच्या आदेशानुसार इथून पुढचा जो राऊंड आहे तो लवकरात लवकर होऊ शकेल अशी आपल्याला अपेक्षा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आचारसंहिता सुरू होते आहे, आचारसंहितेमध्ये आपली प्रक्रिया ठप्प पडेल का? तर मी ऑलरेडी तुम्हा लोकांना कल्पना दिल्याप्रमाणे आपल्याला आयुक्त कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलेला आहे की आपला जो प्रस्ताव आहे इलेक्शन कमिशनकडे गेलेला आहे की आम्हाला आचारसंहितेमध्ये देखील भरती सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, कारण ही जी भरतीच आहे मुळात SMPILच्या साहाय्याने चालू आहे। पण त्याचा अजूनही रिप्लाय माझ्या माहितीप्रमाणे मिळालेला नाही, म्हणजे परमिशन मिळाली आहे किंवा मिळाली नाही हे अजून तरी आपल्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पोहोचलेली नाही। ती माहिती मिळाली की आपण लगेच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। सध्या तरी शिक्षक भरती संदर्भामध्ये हीच होती महत्त्वाची अपडेट।